कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। सैन्याला कारवाईसाठी पूर्ण सूट, हल्ल्याचं लक्ष्य, वेळ आणि पद्धत लष्करानं निश्चित करावी। दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणं आपला राष्ट्रीय संकल्प। तीनही सैन्य दलासोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे आदेश। आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष्य मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही। पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची चर्चा। भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवसात युद्ध होऊ शकतं, पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा दावा। तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंट ब्लॉक। माजी पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड। मुसाने स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला। लष्कर तैयबानं हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची माहिती। पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून। कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला। ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा। पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून परतण्याची मुदत संपली। अटारी सीमेमार्गे आतापर्यंत 780 नागरिक पाकिस्तानमध्ये परतले। भारतीय नातेवाईकांना भावनिक निरोप देत घरवापसी। जम्मू काश्मीरच्या बांदीपुरातून 3 दहशतवाद्यांना अटक। 3 ग्रेनेड, 1 मॅगझीन आणि 17 गोळ्या पोलिसांकडून जप्त। अधिक तपास सुरू। परदेश दौरा आटपून राज ठाकरे मुंबईमध्ये परतले। उद्धव ठाकरे 4 मे रोजी मुंबईमध्ये परतणार। युतीसाठी ठाकरे बंधूंचं पुढचं पाऊल काय, याकडे लक्ष। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। शेतकऱ्यांची नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवीन पीक विमा योजना। इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्येही आणि टोलमध्येही सूट देणार। राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांची मदत। सरकार पीडित कुटुंबाच्या शिक्षणासह एकाला शासकीय नोकरी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। न्यायमूर्ती BR गवई सर्वोच्च न्यायालयाचे 52वे मुख्य न्यायाधीश असणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नियुक्तीला मंजुरी। 14 मे रोजी मुख्य न्यायाधीशपदी शपथ घेणार। घोडबंदर ते ठाणे मुख्य राज्यमार्ग आज रात्री 12 वाजल्यापासून 2 दिवस वाहतुकीसाठी बंद। अत्यावश्यक वाहन वगळता इतर वाहनांसाठी वाहतूक बंद राहणार। रस्ता मजबूतीकरणाचे काम सुरू। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।